केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर दौऱ्यादरम्यान राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक भेट होण्याची शक्यता आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत। हा दौरा कसा असेल? नक्कीच आपण पाहतोय की काल 9:30 ते 10च्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झाले। त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत आणि आज महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना जे आहे ते BSCच्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मात्र त्या अगोदर अमित शहा यांना राज्यातील प्रमुख नेते जे आहेत ते भेटण्याची देखील शक्यता आहे। काल आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये जाऊन संसदेमध्ये भेट घेतली आणि त्यानंतर अमित शहा यांचा दौरा आहे। त्यामुळे आज एकनाथ शिंदे अमित शहा यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे। 11 वाजता कार्यक्रम जरी असला तरी 10-10:30च्या दरम्यान राज्यातील प्रमुख नेते जे आहेत ते अमित शहा यांची भेट घेतील आणि या भेटीमध्ये नक्की चर्चा काय होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की थोड्याच दिवसापूर्वी झेंझींचं आंदोलन जे आहे ते आंदोलन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि अमित शहा यांचा आता मुंबई दौरा आहे आणि या मुंबई दौऱ्यामध्ये नक्की कोणत्या घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की काल एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता अमित शहा आज मुंबईमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांची देखील आज देखील भेट होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण पाहतोय सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, त्याचसोबतच अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते लावल्याचं चित्र आपल्याला सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर पाहायला मिळत आहे। वृषाली, धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर